शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी त्यांच्या फंडातून पुणे शिक्षक मतदारसंघातील 5 जिल्ह्यातील 5,106 शाळांना आज शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. यामध्ये अँड्रॉइड टीव्ही, प्रिंटर यांचा समावेश होता. याशिवाय 220 शाळांना पुस्तक संच आणि 74 शाळांना संगणक संच देण्यात आले. सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी 2020 साली आमदार झाल्यावर अशा पद्धतीनं शाळांना मदत करण्याचं स्वप्न आज पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं. याची मूळ संकल्पना ही आमदार सतेज पाटील यांनी सुचवली असल्याचं सांगत त्यांनी गगनबावडा तालुका डिजिटल करण्याच्या सूचना केल्याचं आसगावकरांनी सांगितलं. यानुसार पहिल्यांदा गगनबावडा आणि त्यानंतर इतर तालुके जिल्हे डिजिटल करण्यावर भर दिला. सध्याचं सरकार मात्र शिक्षण आणि शिक्षक यांच्या विरोधातील असल्याची टीका त्यांनी केली. आमदार सतेज पाटील यांनी आजच्या वाटप कार्यक्रमातून एक चांगलं नेतृत्व पाहायला मिळाल्याचं सांगून आसगावकरांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवल्याचं सांगितलं. 100% निधी फक्त शैक्षणिक कामासाठी खर्च करणारा आमदार महाराष्ट्रात कुणी नाही, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. वरिष्ठ सभागृहात सुद्धा त्यांनी पोटतिडकीनं शिक्षकांचे प्रश्न मांडले. त्यामुळे त्यांना सगळेच साथ देत आहेत. आजवर त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. शिक्षण क्षेत्रामध्ये असणारं त्यांचं प्रेम आणि विशेष करून जयंत आसगावकरांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं काम हे कुठेही म्हणजे असा छोटासा देखील स्पॉट लावता येणार नाही, एवढं स्वच्छ आणि निर्मळ काम जयंतरावनी गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी बोर्ड दाखवता येणार नाही कुठलंही की बाबा हे चुकीचं केलं किंवा असं काय केलं, असं काही या ठिकाणी करता येणार नाही, असं काम जयंतरावनी केलेलं. आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना आमदारांचा निधी फक्त शैक्षणिक कामासाठी हे रेकॉर्ड आजवर कुठल्याही आमदारांनी केलं नसेल, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले. शिक्षण गुणवत्ता येणारी पिढी डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारा असा दुसरा आमदार नाही. या सर्व शाळांना शैक्षणिक साहित्य देऊन पुढची पिढी घडवण्याचं काम आमदार आसगावकरांनी केलंय. पुणे शिक्षक मतदारसंघातील प्रत्येक शाळेत डिजिटल लिटरसी वाढवण्याचं काम आमदार जयंत आसगावकर करतायत. त्यांचं अनुकरण संपूर्ण राज्यात केलं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आणि मी नक्की सांगतो, मला आता इतक्या दिवसाचा महाराष्ट्रातला 15-1 वर्षाचा अनुभव आहे. कुठल्याही आमदारानं, शिक्षक आमदार नाही किंवा इतर कुठल्या विधान परिषदेच्या आमदार नाही किंवा विधानसभेच्या आमदार नाही, असं कधी केलं नाही. 100% फोकस फक्त शिक्षण, गुणवत्ता आणि भविष्याची आपली येणारी आगामी पिढी, हाच फक्त शिक्षणाचा केंद्रबिंदू ठेवून त्यांनी हे अंमलात आणून दाखवलं. जयंतरावचं मी खूप खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो खरं म्हणजे. त्याच्या या उपक्रमाचं सर्व राज्यात सगळ्यांनी अनुकरण केलं पाहिजे. कारण विकास म्हणजे अनेक प्रकारचा विकास असतो, पण सर्वात समाज जो शिक्षणावर गुंतवणूक करतो त्याचे रिटर्न्स, सर्वात जास्त रिटर्न्स हे शिक्षणात येतात. रस्त्याने किंवा पुलाने रेल्वेने येत नाहीत एवढे रिटर्न्स, एवढे शिक्षणातल्या गुंतवणुकीने येतात. ती गुंतवणूक आपल्याकडून, सरकारकडून होईना झालेली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. सध्याचं सरकार हे शिक्षणावर अत्यल्प खर्च करतंय, हे घातक असून यामुळं इतर देशांच्या तुलनेत भारत मागं पडणार आहे. देशात विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन यावर खर्च केला पाहिजे, तरच उद्या जागतिक पातळीवर भारत टिकून राहील, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. ऑपरेशन सिंदूरमधील निकाल स्पष्टपणे सरकार जाहीर करत नाही. यामध्ये नेमकं किती नुकसान झालं हे सांगायला सरकार धजत नाही. याविषयी पत्रकार परिषदही होत नाही. त्यामुळं नागरिकांच्या मनात याबद्दल शंका निर्माण झाली आहे. विकसित भारत हे फक्त दिवास्वप्न आहे. यासाठी सरकारनं संशोधन, तंत्रज्ञान आणि विज्ञान यावर भर देणं गरजेचं आहे. सरकार हे करताना दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी
100% निधी हा फक्त शैक्षणिक कामासाठी वापरणं हा चांगला संदेश आमदार आसगावकरांनी दिल्याचं सांगितलं. आपल्या GDPमधील मोठा हिस्सा शिक्षणावरती खर्च होणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. शिक्षणावरील खर्च म्हणजे प्रगती म्हणजेच विकास असं सांगून आमदार आसगावकर यांनी आपल्या कामातून संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रावर छाप पाडली असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील, FB पाटील, दादासाहेब लाड, SD लाड, प्रभाकर हेरवाडे, मिलिंद पांगिरेकर, RY पाटील, DS घुगरे, यशवंतराव खाडे, सविता पाटील, शाहीर शिक्षक पांडुरंग पवार यांच्यासह शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संघटना पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.